कारगिलमधले जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी आम्ही मुलांकडून राख्या बनवून घेतो आणि त्या राख्या आमच्या कारगिलपर्यंत सैनिकांना पोहोचवल्या जातात आणि तिथून सैनिकांचे मुलांना फोन येतात किंवा आम्हाला फोन येतो तेव्हा कुठेतरी समाधान वाटतं की खरोखर आपण त्यांच्यासाठी एक क्षण का होईना एक आनंदाचा आपण त्यांना देऊ शकलो. तो क्षण जो माझ्यासाठी आहे तो खूप महत्वाचा आहे की आपले विद्यार्थी आपल्याला अशा त्याच्या आनंदाच्या क्षणी सुद्धा विसरत नाहीये. ही शिक्षकांना मिळालेली एक पावती आहे ती पुरस्कारापेक्षाही खूप मोठी आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे नुसते सण साजरे करून चालणार नाहीये. तर आपल्या देशासाठी रात्रंदिवस सैनिक जे काम करतायत तर त्यांच्याविषयी कायम कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणजे साधारण 50% पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता आणि मला मिळाला नाही. त्याच्यामुळे पहिल्या यादीत नाव नाही म्हणताना मला धक्काच बसला. त्यामुळे बहिणींनी सांगितले की आपण दुसरी यादी बघू. दुसऱ्या यादीतही नाव नाही. तिसऱ्या यादीची आम्ही प्रतीक्षा केली. तिसऱ्या यादीतही जेव्हा नाव नाही तेव्हा मात्र पायाखालची माती सरकली. माझी जिद्द बघून मग एके दिवशी तिने मला सांगितलं तुला जर एवढं वाटतंय तर मग तू शिक्षण मंत्र्यांना का नाही पत्र लिहित. मग तसं पत्र मी लिहिलं आणि मग माझ्या पत्राचं वाचन त्यावेळच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालं आणि मग माझ्यासाठी खास GR काढला गेला. नमस्कार, महा MTVच्या नवरात्र या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. मी रश्मी माने आणि कॅमेरामॅन आलेख. आज आपण नवदुर्गाची विशेष मुलाखत घेणार आहोत. आजच्या नवदुर्गांसोबत आपण संवाद साधणार आहोत. त्या आहेत शिक्षिका स्नेहल विजय आयरे. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. शिक्षण क्षेत्रातील आपला 37 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. या क्षेत्रात आपण कार्यरत व्हावं, या क्षेत्रातच यावं असं तुम्हाला केव्हा वाटलं आणि त्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली? शिक्षण क्षेत्रात यावं हे मला लहानपणापासून माझं स्वप्न होतं. माझ्या पुढे असलेले माझे शिक्षक हा माझा पुढे असलेला आदर्श होता शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आणि त्यामुळे लहानपणापासून शिक्षकी पेशाविषयीची आवड माझ्यामध्ये होती. माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. माझा भाऊ पण शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामुळे कुठेतरी लहानपणापासून मनामध्ये ही रुजवात झाली होती शिक्षकी पेशाची. आणि मग त्या निमित्ताने मला 10वी मध्ये चांगले गुण मिळायला हवेत असं माझ्या विवाहित असलेल्या बहिणीने सांगितलं होतं. कारण माझं शिक्षण हे कोकणामधील संगमेश्वर तालुक्यातील शिवणे या गावामध्ये झालं. त्याच्यामुळे त्या काळामध्ये 1984 वगैरे त्या काळामध्ये कुठे क्लासेस वगैरे काहीच नव्हते आणि जर मला चांगले टक्के मिळाले तर माझे बहीण मला मुंबईमध्ये घेऊन येणार होती शिक्षणासाठी. त्याच्यामुळे मला शिक्षणाची द्वारं माझ्या SSCच्या रिझल्टवरती अवलंबून होती आणि त्या काळामध्ये मी साधारण 70% मिळवले होते आणि त्याच्यामुळे माझी बहीण मला मुंबईमध्ये शिक्षणासाठी DED साठी घेऊन आली होती. पण पाहायला गेलं तर मला 10वी नंतर SSC DED आपण करतो तर DED साठी माझा प्रवेश अर्ज भरल्या गेल्यानंतर 70% असूनही मला पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळाला नाही. म्हणजे साधारण 50% पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता आणि मला मिळाला नाही. त्याच्यामुळे पहिल्या यादीत नाव नाही म्हणताना मला धक्काच बसला. त्यामुळे बहिणींनी सांगितले की आपण दुसरी यादी बघू. दुसऱ्या यादीतही नाव नाही. तिसऱ्या यादीची आम्ही प्रतीक्षा केली. तिसऱ्या यादीतही जेव्हा नाव नाही तेव्हा मात्र पायाखालची माती सरकली की अरे आपण ठरवलेल्या शिक्षकी पेशा आणि आता प्रवेशच मिळत नाही आपल्याला. मग बहिणींनी चौकशी केली तेव्हा तिला कळलं की मी रत्नागिरी जिल्ह्यामधून SSC झाल्यामुळे मुंबईतल्या DED कॉलेजमध्ये मला प्रवेश नाही आणि मग कोकणामध्ये एखाद्या ठिकाणी हॉस्टेलला जाऊन शिकणं एवढी आर्थिक परिस्थिती आमची नव्हती त्यावेळेची. मग त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला की आता DED मला होता येणार नाही, शिक्षिका मी होणार नाही. त्याच्यामुळे मी घरामध्ये जवळजवळ 1-1.5 महिना असाच काढला. बहिणीने पाहिलं आणि मग ती म्हणाली अगं तू कॉलेजला तरी ऍडमिशन घे, वर्ष तुझं वाया नको घालू. रुपारेलसारख्या कॉलेजमध्ये मला त्यावेळी सायन्सला ऍडमिशन मिळत होतं पण तरी पण मी ते नाकारलं आणि मी तिला म्हटलं नाही काही झालं तरी मला शिक्षिकाच व्हायचंय, तू काही कर पण मला शिक्षिका व्हायचंय. मग माझी जिद्द बघून मग एके दिवशी तिने मला सांगितलं तुला जर एवढं वाटतंय तर मग तू शिक्षण मंत्र्यांना का नाही पत्र लिहित. मग तसं पत्र मी लिहिलं आणि मग माझ्या पत्राचं वाचन त्यावेळच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालं आणि मग माझ्यासाठी खास GR काढला गेला की गुणवत्ता आहे पण या एका आपल्या शासनाच्या नियमामुळे प्रवेश मिळत नाहीये. तो शिथिल करण्यात आला आणि माझ्यासाठी मला आवडेल असं मुंबईतलं कोणतंही कॉलेज निवडण्याचं GR निघाला त्यावेळी आणि माझं DEDचं स्वप्न पूर्ण झालं. मी शिक्षिका होण्याचं स्वप्न माझं सुरुवात झाली तिथे आणि मी होऊ शकले शिक्षिका. जर मला असं वाटतं की मी शिक्षिका झाले नसते तर 37 वर्ष पाठीवळून पाहिलं तर एवढं मी त्या क्षेत्रात कुठल्या करू शकेन असं वाटत नाही मला.
अगदीच तुम्ही अगदी जिद्दीने हे क्षेत्र निवडलं आणि क्षेत्र केवळ निवडलं नाही तर गेली 37 वर्ष हे अविरतपणे तुम्ही हे कार्य चालू ठेवलंय. शिक्षिका जेव्हा म्हणतात किंवा शिक्षण क्षेत्र म्हटलं, की आपण एक पिढी घडवत असतो. मुलांना ज्ञानार्जनासोबतच आपण सुसंस्कृत सुद्धा करत असतो. त्यांच्यावर संस्कारही करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी हे जे मोलाचे कार्य आपण करत आहात, त्या सगळ्या अनुभवाबद्दल आपण काय सांगाल? कारण अनेक पिढी आपल्या हातून घडलेल्या आहेत. शिक्षणासोबतच संस्कारही आपण त्यांच्यावर केले आहेत. नक्कीच नक्कीच. आताच मी तुम्हाला जे म्हटलं की मला डीएड ला प्रवेश मिळाला, तर त्याच्या मागची माझी बहीण आहे की जिने मला पत्र लिहायला लावलं, बरं. तर तिच्याविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञता ही कायमचीच आहे. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये मी माझं बालपण गेलंय, माझ्यावरती जे संस्कार झाले आहेत, हं. ते माझं कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यातून मी घडत गेली एक शिक्षिका म्हणून. आणि त्याच्यामुळे मुलांवरती संस्कार करताना मुलांना संस्काराबरोबर आपल्याला जी मूल्य आहेत ती पण मुलांमध्ये रुजवली पाहिजे. मी ज्या संस्थेमध्ये काम करते आहे, ही इंडियन एज्युकेशन सोसायटी ही संस्था भारतीय संस्कृतीला जपणारी अशी आहे, त्याची रुजवात मुलांमध्ये करणारी अशी आहे. त्याच्यामुळे आमच्या शाळांमध्ये नेहमीच आपले सगळे सण साजरे केले जातात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सण सुद्धा आम्ही साजरे करतो. जेव्हा आपले जे सण आहेत, समजा नागपंचमी असेल, तर त्याच्यातून सुद्धा आम्ही अनेक गोष्टी शिकवतो की आपण सापाची पूजा केली पाहिजे, पण साप उपयोगी पण कसा आहे, त्याच्यामागे वैज्ञानिक कारण पण का आहेत, ते मुलांना सांगितली जातात. तसे व्हिडिओज, पीपीटीज हे सगळे मुलांना आम्ही दाखवतो आणि अधिक माहिती देण्यासाठी मुलांना आम्ही प्रयत्नशील असतो. असेच राष्ट्रीय सण जे आपले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या देशासाठी जे रात्रंदिवस जे आपले सैनिक आहेत त्यांच्याविषयी कुठेतरी कृतज्ञता सुद्धा मुलांच्या मनामध्ये रुजवली गेली पाहिजे आणि हे काम शिक्षकाचं आहे. आता आमचे काही विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा देशासाठी काम करत आहेत. आज माझा विद्यार्थी जो आहे तो आज एनडीए मधून कमांडो म्हणून काम करतो आहे. म्हणजे आपल्याकडे कुठे 15 लाख सैनिक आहेत, त्याच्यामध्ये कमांडो फक्त 600 ते 700 आणि त्याच्यामध्ये माझा विद्यार्थी आहे. याचा मला अभिमान वाटतो. आणि तो जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा मग आम्ही तिथली पार्श्वभूमी कशी आहे, कसे सैनिक आपल्या देशाचं काम करत असतात, कार्य करत असतात, आपल्या प्रत्येक मुलाला त्याच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे नुसते सण साजरे करून चालणार नाहीये. तर आपल्या देशासाठी रात्रंदिवस सैनिक जे काम करतायत, तर त्यांच्याविषयी कायम कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. याची जाणीव आम्ही मुलांना करत असतो, मूल्य आम्ही जपत असतो. त्याच्यातून काही उपक्रम आम्ही जे करत असतो, त्याच्यातले एक आणखीन मूल्य रुजवण्यामधलं एक दुसरं आहे की कारगिलमधले जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी आम्ही मुलांकडून राख्या बनवून घेतो आणि त्या राख्या आमच्या कारगिलपर्यंत सैनिकांना पोहोचवल्या जातात. आणि तिथून सैनिकांचे मुलांना फोन येतात किंवा आम्हाला फोन येतो, तेव्हा कुठेतरी समाधान वाटतं की खरोखर आपण त्यांच्यासाठी एक क्षण का होईना एक आनंदाचा आपण त्यांना देऊ शकलो. ही भावना आम्ही मुलांमध्ये रुजवण्याचा या वयातच. आणि सगळ्यात मला असं वाटतं की हे लहान वय जे आहे ते मुलांवरती संस्कार रुजवण्याचं एक चांगला काळ आहे आणि त्या वयात ते झालं पाहिजे खरं. आणि शिक्षिका म्हणून आमच्यावरती ती जबाबदारी आहे. आपण म्हणालात तसं एक 40 वर्षाचा टप्पा होईल की आपण या क्षेत्रात आहात. खूप पिढी बदलल्या, खूप जनरेशन बदलले, त्यानुसार शिक्षण पद्धतीही देखील बदलल्या किंवा मुलांचे जनरेशन बदलत गेले, त्यानुसार त्यांचा आत्मसात करण्याची वृत्ती देखील प्रत्येक जनरेशनची वेगळी वेगळी होत गेली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा काही आव्हानात्मक वाटल्या किंवा या आव्हानांना तुम्ही कसं फेस केलं किंवा त्या दृष्टिकोनातून आपण सुवर्णमध्य कसं काही साधला मुलांना शिकवण्यासाठी किंवा शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी? आता 40 वर्षाचा काळ म्हटल्यानंतर 40 वर्षापूर्वीचे विद्यार्थी आठवले आणि आत्ताचे विद्यार्थी आठवले, तर खूप फरक आहे. शैक्षणिक अध्यापनाच्या पद्धतीमध्ये पण बदल होत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे येणारी जी नवीन पिढी आमच्याकडे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. पूर्वीची आमच्याकडे वर्गातली पटसंख्या पाहिली तर ती अगदी 90च्या वरती सुद्धा असायची आणि आत्ताची पटसंख्या आहे ती 30च्या आतमध्ये सुद्धा असते. पण तरी सुद्धा प्रत्येक मूल हे आम्हाला आव्हान असतं आत्ताचं. त्याच्यामुळे चॅलेंज असते ते प्रत्येक मुलाला आम्हाला घडवण्यासाठी. मग आताची मुलं तंत्रस्नेही सुद्धा आहेत, टेक्नॉलॉजी विषयी त्यांना माहिती असते. आता नुकतीच आम्ही जेव्हा बँकेला मुलांना घेऊन गेलो, बँकेची भेट, क्षेत्र भेट म्हणून आम्ही मुलांना घडवून आणली, तर मुलांना इतकी माहिती आहे बँकेविषयी. म्हणजे आपल्या काळात 40 वर्षापूर्वी मुलांना कर्ज म्हणजे हे काही माहित नसायचं. किंवा कर्ज घेणं सुद्धा पालकाला सुद्धा थोडंसं हे वाटायचं की अरे कर्ज घेतलं म्हणजे एक आपल्याला आर्थिक दृष्ट्या आपण कुठेतरी कमकुवत असं ती आपलं फिलिंग असायचं. पण आत्ताच्या मुलांना अगदी मोबाईल पासून कर्ज घेतलं जातं, या सगळ्या गोष्टी मुलांना माहिती आहेत.
आणि RTGS वगैरे सुद्धा या सगळ्या गोष्टी या छोट्या मुलांना, ज्या प्राथमिकच्या स्तरापर्यंतच्या मुलांना माहिती आहेत, ज्या पूर्वीच्या काळातल्या मुलांना माहिती नव्हत्या. वाचनाची आवड सुद्धा आताची मुलं वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे पाठ्यपुस्तकं वाचनाबरोबर अवांतर वाचन करतात. मोबाईलवरचं सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टींचं सुद्धा वाचन ही मुलं करतात. म्हणजे हा फरक पूर्वीच्या आणि आताच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आताची मुलं चौकस आहेत, अनेक गोष्टींचा विचार करणारी आहेत, प्रश्न विचारणारी आहेत. पूर्वीची मुलं तेवढेही प्रश्न विचारायला थोडीशी घाबरत असायची, पण आताची मुलं नाही, आता बिंदास आहेत मुलं. आणि आताच्या आमच्याकडे जरी बीट ऑफिसर आले, आमचे विभाग निरीक्षक वगैरे आले, तर अशांना त्यांना सुद्धा ही मुलं प्रश्न विचारणारी आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे पूर्वीच्या मुलांपेक्षा आताची मुलं आणखीन चौकस, आणखीन हुशार आहेत आताची मुलं. आणि ही पिढी घडवणं सुद्धा आम्हाला एक आव्हानात्मक आहे. नक्कीच. जसं शिक्षणाच्या पद्धती बदलल्या किंवा मुलांचे जनरेशन बदलले, तसं माध्यमं सुद्धा बदलली. जसं आपण मातृभाषेवर जास्त भर दिला जातो किंवा मातृभाषेतून शिक्षण घेणं जास्त सोयीस्कर वाटायचं आधीच्या विद्यार्थ्यांना, पण आता इंग्रजी माध्यमांवर जास्त भर दिला जातो किंवा CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड व्यतिरिक्त किंवा ISSE बोर्ड, या बोर्डवर मुलांचा कल जास्त असतो. पण अशाही वातावरणात किंवा अशा काळातही आपण मराठी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षिका आहात किंवा मातृभाषेवर सुद्धा आपण तेवढंच लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा मुलांना त्याची देखील गोडी निर्माण व्हावी, यासाठी जी आपली जी धडपड आहे किंवा यासाठीचा जो आपला विचार आहे, तो आपण जरा विशद केला तर चालेल. खरं तर मातृभाषेतून शिक्षण देणं हे गरजेचं आहे. मग ती कोणतीही असो, हिंदी असू दे किंवा गुजराती असू दे, आपली मराठी असू दे. तर पालकांनी हा निर्णय घेणं पालकांच्या हातामध्ये असतं, कारण मूल ते घेऊ शकत नाही, लहान असतं ते, अजाण असतं. त्याच्यामुळे हा निर्णय पालकांचा असतो. त्या पालकांनी मातृभाषेतून जर मुलांना शिक्षण दिलं तर त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित त्या मुलांना कळतात. माझ्याकडे काही पालक असं येतात की आम्हाला इंग्रजी माध्यमात घालायचंय, पण आता इंग्रजी माध्यमात घालायचंय, मराठी पण आलं पाहिजे, असे काही पालक आहेत. त्यांच्यासाठी सेमी इंग्रजी पण हा तसा पर्याय आहे, तर पालक तोही निवडतात सध्या. पण मातृभाषेतून शिक्षण मुलांना दिल्यानंतर आज आपण पुढे पाहतो की विज्ञान वगैरे ह्याच्या ज्या संकल्पना असतात त्या मातृभाषेतून मुलांना चांगल्या प्रकारे समजतात आणि मूल आनंदाने ते शिकत जातं. सगळ्यात महत्वाचं की आनंदाने शिकणं हे महत्वाचं आहे. आणि स्वतः प्रत्येक विषयातली माहिती स्वतः मुलांनी मिळवली पाहिजे. शिक्षक हा सुलभक म्हणून असणार आहे तिथे आताच्या नवीन पद्धतीमध्ये सुद्धा, एज्युकेशन पॉलिसीमध्ये. तेव्हा मुलांना अशा प्रकारचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर ते मुलांना चांगलं आनंद देणारं असं असेल. आता जेव्हा शिक्षक म्हणून मी पालकांना पटवून जेव्हा मी सांगते, तेव्हा स्वतःची आधी माझी मुलं मातृभाषेतून आधी शिकली पाहिजे, तर मी समोरच्या पालकांना ते मी ठामपणे पटवून देऊ शकते. तर माझ्या दोन्ही मुली आहेत की ज्या मातृभाषेतून शिक्षण त्यांनी घेतलं आहे. त्याच्यामुळे उदाहरण देताना मी माझ्या मुलींचं देते की मी निर्णय हा घेतला. आज माझी मोठी मुलगी डेंटल सर्जन आहे, छोटी आहे तिला कलेची आवड होती, तर ती ज्वेलरी डिझायनर म्हणून ती काम तिचं करते. त्याच्यामुळे मुलांमध्ये जर मातृभाषेतून आपण शिक्षण दिलं तर ती मुलं ठामपणे पुढे जाऊ शकतात आणि त्यांची प्रगती चांगली होऊ शकते, असा माझा विश्वास आहे. आणि मला आलेला अनुभव जो आहे माझ्या मुलींचा, तो मी बालकांना सांगण्याचा प्रयत्न करते. यासाठी 2006-07च्या दरम्यान आम्ही आमच्या पालकांना समजून सांगण्यासाठी एक असा परिसंवाद ठेवला होता की शिक्षणाचं माध्यम कोणतं असायला हवं. आणि त्यावेळी आम्ही रुईया महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख गोखले मॅडम आमच्याकडे आल्या होत्या आणि लोकसत्तेच्या सुद्धा उपसंपादिका, त्यावेळी चतुरंग पुरवणीच्या संपादिका आमच्याकडे आल्या होत्या, शुभदा चौकर. आणि त्यावेळी आम्ही पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता मातृभाषेतून मुलांना शिक्षण देणं का गरजेचं आहे ते. बऱ्याच पालकांना पटलं आणि त्याच्यातून काही पालकांनी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेतले सुद्धा गेले आहेत. तेव्हा ही अशी उदाहरणं आणि असं पालकांमध्ये जागृती निर्माण केली गेली पाहिजे. आणि अशी काही उदाहरणं आहेत की आपल्याकडे संपादक संजू लाटकर यांचा मुलगा असीम लाटकर हा माझ्याकडे होता की मातृभाषेतून तो शिक्षण घेत असताना त्याच्यामध्ये चौकस बुद्धी, निरीक्षण शक्ती ही लहानपणातच तो पहिलीत असताना माझ्या लक्षात आली होती. तेव्हा मला आमच्याकडे जेव्हा बीट ऑफिसर येतात किंवा विभाग निरीक्षक येतात तेव्हा वर्गाचे इन्स्पेक्शन घ्यायला, तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला होता की त्यांनी बऱ्याच वर्गांचे इन्स्पेक्शन करत ते माझ्या वर्गाकडे जेव्हा वळले तेव्हा म्हणाले की आता बाई तुमच्या वर्गात काही वेगळं आहे का सांगा मला, असं तरी मला प्रश्न केला. तेव्हा मी माझ्या वर्गात म्हटलं की हा एक विद्यार्थी माझ्याकडे असा आहे की तुम्ही त्याला काही विचारा तो तुम्हाला उत्तर देऊ शकतो. ते म्हणाले काय रे, तू माझ्यावरती कविता करशील का? तेव्हा तो अगदी पहिलीतला होता. तो म्हणाला हो हो सर मी करू शकतो. ते म्हणाले मी ऑफिसमधलं सगळं काम आटपून येतो, पाहून येतो
आणि मग मला तुझी कविता म्हणून दाखव. आणि खरंच त्या पहिलीत असताना त्यांनी कविता केली की आज आमच्या वर्गात पाहुणे आले, खाऊ न देताच प्रश्न विचारू लागले. म्हणजे ही त्याची जी निरीक्षण शक्ती होती, किंवा बागेमध्ये मुलांना घेऊन गेलं तर बाई त्याची मुळं खाली जमिनीतच का, वरती का नाहीये, ही त्याची निरीक्षण शक्ती त्या वयामध्ये मला ती जाणवली होती. आणि आज तो सिनेमॅटोग्राफर म्हणून हॉलिवूड बॉलिवूड मध्ये तो काम करतो आहे. तर असे काही अनेक विद्यार्थी आहेत की जर मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं तर ती मुलं नक्कीच भविष्यामध्ये चांगले यश मिळवू शकतात. त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना असलेल्या आवड जी आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. नक्कीच आपल्यासारखे काही शिक्षक आहेत ज्यामुळे आजही मातृभाषा किंवा मराठी भाषा म्हणा शिक्षणासाठी ती उपलब्ध आहे किंवा हा. मुलांना त्यातून ज्ञान घेणं जास्त सोयीस्कर होत आहे. आपण पुढे जाऊया मॅडम. आपण कार्यक्षेत्रात जेव्हा आहात शिक्षणाच्या तेव्हा आव्हानं तर हे येतच असतात, त्याला सामोरे जाण्याची पद्धतही वेगळी वेगळी असते. आपल्यावर एक मोठं संकट ओढावलं होतं हे कोरोना काळातलं. हो, हो, तो हो. काळ सगळ्यांसाठीच खूप क्रुशियल होता. सगळं जनजीवन ठप्प झालं होतं. अशा काळामध्ये शिकवणं हे मोठं चॅलेंज होतंच शिक्षकांकडे. पण आणखी एक नव्याने सुरू झालेली संकल्पना होती ती म्हणजे ऑनलाईन शिक्षण. तर या बाबतीतला आपला अनुभव कसा आहे आणि कोरोना काळातलं शिक्षण, मुलांचं शिक्षण याविषयी आपण काय सांगाल? खरंच कोरोना म्हटलं वैश्विक संकट होतं ते आपल्यावरती आलेलं. आणि मुलांची शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवायचं. नक्कीच. आमची शाळा खाजगी प्राथमिक शाळा आहे, अनुदानित आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेने त्या काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला. राज्यव्यापी व्हर्च्युअल जेव्हा मुलांना हे दिलं गेलं, शिकवण्यामध्ये आलं, त्याच्यासाठी मुंबईमधली एक टीम तयार केली शिक्षकांची प्रत्येक इयत्तेप्रमाणे. आणि त्या शिक्षकांचे पाठ यायचे त्यावेळी. तेव्हा इयत्ता 4थीच्या पाठाचं निरीक्षण करण्याचं काम माझ्याकडे होतं. जे शिक्षक पाठ घेत होते त्यांना मार्गदर्शन करण्याच्या संदर्भातलं ते काम माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे आम्ही मुलांना वर्गामध्ये लिंक पाठवून आमचं मीटचे आमचे चालायचे ऑनलाईन तास. पण सुरुवातीच्या काळामध्ये मराठी माध्यमातली मुलं ऑनलाईन यायला फार कमी होती. कारण आमच्याकडे जो मराठी टक्का होता त्यातल्या बऱ्याच भागातली मुलं ही स्थलांतरित झाली होती त्यांच्या गावी. आणि त्यांच्यापर्यंत मोबाईल वगैरे काही नव्हते त्यावेळी, अँड्रॉइड मोबाईल पण नव्हते त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ती संख्या कमी होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न. त्यामुळे ज्यावेळी आम्ही ऑनलाईन शिकवत होतो तेव्हा मुलांसाठी मग आम्ही त्यांना संपर्क करून त्या पालकांना, त्या गावातल्या काही तरुण मुलांना मी सांगायचो की थोडा वेळ त्यांना मोबाईल द्या म्हणून. किंवा त्या गावामधल्या झेडपीच्या शाळा ज्या होत्या त्या शाळांमधल्या शिक्षकांना आम्ही विनवणी केली की मुलांना पाठ्यपुस्तकं तुम्ही द्या, नंतर आम्ही तुम्हाला ती परत करतील ही मुलं. जो काळ आहे तोपर्यंत त्यांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून. अशा प्रकारे किंवा ग्रुप मुलांचे बनवून त्यांना तिथे शिक्षण कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण हे प्रमाण करायला गेलं तर मुलं खूपच ऑनलाईन कमी येत होते. आणि कुठेतरी आम्हालाही ही समस्या भेडसत होती की मुलांपर्यंत हे पोहोचणार कसं शिक्षण. अशाही माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण ऑफलाईन शिक्षण मुलांसाठी द्यायला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. कारण आता मुलं घरी आहेत तर शिक्षकाची भूमिका ही पालकाची असणार आहे. पालक तिथे शिक्षकाच्या भूमिकेत असेल. मग असं काय करता येईल. तर मी काही असे छोटे छोटेसे व्हिडिओ तयार केले. आधी एक मी लेख लिहिला एका दैनिक वृत्तपत्रामध्ये. तो मी लेख दिल्यानंतर त्याचे अनेक फोन मला आले की खूप छान लिहिलाय तुम्ही हा लेख. काही आजोबांचे फोन आले, काही भाजीवाल्यांचे फोन आले, दूधवाल्यांचे फोन आले. आणि मग मला कळलं की खरंच हे आपल्याला करायला हवं या संदर्भात. म्हणून मग मी त्याचे व्हिडिओ केले आणि हे व्हिडिओ मी पाठवण्याचा प्रयत्न केला. मग व्हिडिओमध्ये काय होतं ऑफलाईन शिक्षण म्हणजे की आता घरामध्ये आपला फोडणीचा डबा आहे, तर फोडणीचा डबा घेऊन पालक मुलांना काय शिकवू शकतोय. तर फोडणीच्या डब्यामध्ये कितीतरी रंग आहेत. आपली लाल मिरची आहे, हळद आहे, मीठ आहे, कितीतरी रंग आहेत. चवी देऊ शकतो आपण, रंग देऊ शकतो, गंध देऊ शकतो आपण मुलांना. अशा कितीतरी गोष्टी आहेत की जे पालक आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातून, साधनांमधून मुलांना शिकवू शकतील. दूध जरी आपल्या घरी आलं तर हा द्रव पदार्थापासून, दुधापासून आपल्याला काय काय शिकवता येईल. तर कार्यानुभवशी कसा आपण संबंध साधू शकतो किंवा गणिताशी कसा संबंध साधू शकतो. अशा सगळ्या गोष्टींचे मी एक व्हिडिओ तयार केले असे. वर्तमानपत्रातून काय पालक शिकवू शकतात की वर्तमानपत्रातून आपण गणित विषय हा कसा शिकवू शकतो, भाषा विषय कसा शिकवू शकतो, चित्रकला विषय कसा शिकवू शकतो, की अगदी पहिली जाणारं मूल असेल तर त्यांना अक्षर ओळख कशी देऊ शकतो आहोत, किंवा अगदी क्रीडाविषयीची आवड असेल तर वर्तमानपत्रामधून क्रीडाविषय कसा आणखी चांगला शिकवता येईल. अशा अनेक गोष्टींचा प्रयत्न मी
ऑफलाईन शिक्षणातून केला. आणि मग हे व्हिडिओ माझे काही चॅनलवरती टाकले गेले आणि अनेकांचा त्याला रिस्पॉन्स आला. आणि त्याच्यातून मला विद्या प्राधिकरण, SCRTचे विद्या प्राधिकरण जे आहे ते SCRTने त्यांनी एक नवोपक्रम म्हणून त्यांची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये माझा हा उपक्रम मी पाठवला. तर पूर्ण मुंबईमधून त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं ऑफलाईन शिक्षण म्हणून. तर असे कोरोना काळामध्ये काही आव्हानं आली, त्याला तोंड देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. काही पालकांकडे मोबाईल नव्हते, मुंबईमधले सुद्धा काही पालक होते, त्यांना आम्ही जुने मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. काहींकडे रिचार्जसाठी पैसे नव्हते किंवा कार्ड रिचार्ज करण्यासाठी पैसे, तर असं काही ना काही आर्थिक मदत त्यांना करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी आम्ही प्रयत्न समूहाने, शिक्षक समूहाने सुद्धा केलेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शिक्षकांनी कोरोना काळामध्ये शिक्षण बंद पडू नये म्हणून आपापल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. तसंच आमचंही ऑनलाईन शिक्षण हे कोरोना काळामध्ये कुठे थांबलं नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला देता येईल मुलांना शिक्षण, मग कधी वर्कशीट मुलाला मध्ये आपल्याकडे काही वेळा शाळा बंद जरी असल्या तरी पालकांशी संपर्क, आपण लाट कमी होत होती तेव्हा पालकांशी संपर्क साधून मुलांना काही पेपर्स वर्कशीट आम्ही देत होतो, ते मुलं सोडून आम्हाला पाठवत होती. तर अशा पद्धतीने कोरोना काळामधले हे नुकसान कमी होण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षक वर्गाने करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आपण आता उल्लेख केला की आपण काही वर्तमानपत्रातून किंवा वृत्तपत्रातून मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी काही लेख लिहिले. याच विषयाकडे मला यायचं मॅडम, की आपण बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये आपण सदर लिहिले आहेत किंवा आकाशवाणी कार्यक्रमात, दूरचित्रवाणी कार्यक्रमात सुद्धा आपला सहभाग आहे. तर एका प्राथमिक शाळेच्या इन्चार्ज ही जबाबदारी असताना हा समतोल तुम्ही कसा राखता आणि या गोष्टीमध्ये या माध्यमांच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांमधून आपण मुलांपर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात? शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा आपले काही वेगळे विचार त्या माध्यमातून आपण मांडताय का? नक्कीच. शिक्षकाला रुची असेल, आवड असेल तर तो वेळ काढू शकतो, सवड काढू शकतो. त्याच्यामुळे आज पाहायला गेलं तर एक प्रभारी काम करणं शाळेचं तसं अवघडच आहे. वर्ग सांभाळायचा, पुन्हा कार्यालयीन कामकाज पाहायचं, ही सगळी जबाबदारी असते. पण थोडंसं आपण नियोजन जर केलं वेळेचं तर या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. मुलांसाठी लेखन करणं हे मला पहिल्यापासून आवडत होतं, म्हणून अनेक आपल्या वृत्तपत्रांमधून मी लेखन केलेले. आपल्या तरुण भारतमध्ये सुद्धा मुलांसाठी माझ्या गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत. तर आपल्या मुलांबरोबरच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मुलांपर्यंत हे पोहोचावं यासाठी हा माझा प्रयत्न असायचा. काही काही अशा आपल्या शासनाच्या योजना असतात किंवा काही गोष्टी आपल्याला पालकांपर्यंत, मुलांपर्यंत काही संदेश द्यायचे असतील, तर अशा गोष्टींचं विचार करून मी त्याचं नाटकामध्ये रूपांतर करते किंवा नाट्यछटांमध्ये रूपांतर करते. अशी माझी नाटकं आज अनेक आहेत की त्याचं एक पहिलं रंगभूमीवर पहिलं पाऊल म्हणून एक पुस्तक माझं प्रकाशित झालेलं आहे आणि दुसरं माझं नाट्यछटांचं मुलांच्या नाट्यछटा म्हणून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आपले शिक्षण संचालक यांच्या हस्तेच त्याचं आम्ही प्रकाशित झालेली होती दोन्ही पुस्तकं माझी. तर ही नाटकांचं पुस्तक होण्यामागचं कारण म्हणजे काय, आमची इंडियन एज्युकेशन सोसायटी संस्था, आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी मुलांसाठी सुद्धा आणि शिक्षकांसाठी सुद्धा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. तसं मुलांसाठी कला महोत्सव आमच्याकडे असतो, कला विकास म्हणून आमचं मंडळ आहे. या मंडळातर्फे दरवर्षी काही स्पर्धा घेतल्या जातात नृत्याच्या आणि नाटकाच्या. त्या नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षी उतरत असतो. तेव्हा अशा नाटकांसाठी उतरताना की आपण बाहेरची कुठली तरी रेडीमेड नाटकं घेण्यापेक्षा आपण जर स्वतः लिहिलं तर उलट आपल्याला तर आणखीन एखादा विषय चांगला पोहोचवता येतो, हा माझा त्याच्यामागचा हेतू होता. आणि अशी मी लेखनाला सुरुवात केली. मग असं लेखन केलेलंच नाटक मग दिग्दर्शन करण्याचं पण मला संधी मिळत गेली. माझे जे मुख्याध्यापक त्या काळाचे होते त्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे मी तो प्रयत्न करत गेले आणि अनेक विषय घेतलेत. म्हणजे आत्ताच नवीन आपण पाहिलं तर आजीबाई जोरात म्हणून माझं नाटक नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्यावेळी आलं आणि त्याच्यामध्ये आम्ही नवसाक्षरता अभियान जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे 2022-23 पासून संपूर्ण भारतभर की आपल्या साक्षरता हे प्रमाण वाढलं पाहिजे यासाठी. मग ते आमच्या शाळांपर्यंत जेव्हा आलं तेव्हा मला शिक्षकांना परिसरामधून असे असाक्षर शोधा आणि मग त्यांना साक्षर करण्याची मोहीम जी आली, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग कसा घेता येईल असा भाग त्याच्यामध्ये आहे. तर तो हा भाग माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याच्यावरतीच नाटक लिहिलं. मग आम्हाला आमच्या परिसरातले आम्ही जेव्हा शोधत होतो ते आमच्या शाळेतले 6 मला अशा 4
आजी सापडल्या आणि 2 आई सापडल्या की ज्या असाक्षर आहेत. बरोबर. मग त्याला शिकवण्याचं काम आमच्याकडे सुरू झालं. मग त्याच्यावर आधारितच आजीबाई जोरात म्हणून मी नाटक लिहिलं आणि हे नाटक मुलांनी इतकं सुंदर केलं आणि ह्या नाटकाला आमच्याकडे प्रथम क्रमांक मिळाला. आणि त्याचबरोबर आकाशवाणीवरती तुम्ही आता मगाशी म्हणाला की आकाशवाणी आणि हे सगळं कसं तो समतोल सांभाळतात. तर तेच लिहिलेलं नाटक मुलांचं चमू सगळा घेऊन आम्ही आकाशवाणीकडे आम्ही स्क्रिप्ट पाठवतो. त्यांच्याकडून स्क्रिप्ट संमती मिळाली की मग आम्ही मुलांना घेऊन आकाशवाणीपर्यंत घेऊन जातो आणि मग तिथे मुलं हे अभिवाचन त्याचं करतात. मग अनेकांपर्यंत महाराष्ट्रापर्यंत ते नाटक आपलं पोहोचतं. तसंच हे नाटक जेव्हा SCRT कडे गेलं तेव्हा त्यांनी सुद्धा हे नाटक आम्हाला सांगितलं की आता हे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा सबटायटल तुम्ही करा. मग पुन्हा आम्ही त्या मुलांना घेऊन त्यांचं व्हिडिओ शूट करून कमी मिनिटामध्ये आम्ही ते 20-1 मिनिटाचं नाटक अगदी 7-8 मिनिटावर आणून त्याचे व्हिडिओ शूट केलं. म्हणजे मुलं पण आपण जसं त्यांना तयार करून ना तशी ही मुलं परिपक्व होत जातात. म्हणजे 20 मिनिटाचं नाटक आम्ही इकडे व्हिडिओ करताना अगदी 7-8 मिनिटावरती आणलं. म्हणजे ते एवढं छोटं करत आणताना सुद्धा ती मुलं सहज तयार झाली. आकाशवाणीला घेऊन जाताना सुद्धा काही आपण जेव्हा रंगमंचावरती नाटक करतो तेव्हाचं स्क्रिप्ट आणखी आकाशवाणीवर घेऊन जातो तेव्हाचं स्क्रिप्ट याच्यामध्ये थोडासा बदल असतो. हा बदल सुद्धा ही मुलं इतकी पटकन शिकून जातात. म्हणजे आम्हालाच आश्चर्य वाटतं की अरे ही मुलं आपण एकदा दोनदा सांगतो ह्या गोष्टी आणि इतक्या पटकन आत्मसात करतात. हे अनुभव या मुलांना या वयामध्ये नाटकाच्या माध्यमातून मला देता येतात. एक सगळ्यांबरोबर घेऊन जाणं, एकमेकांना सांभाळणं, एकमेकांच्या भूमिकांना आदर देणं, या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी नाटकाच्या माध्यमातून म्हणजे पाठ्यपुस्तकातून एखादा पाठ शिकणं आणि नाटकातून सुद्धा अनेक गोष्टी आपण मुलांना शिकवत असतो आम्ही. मेसेज बरोबर या गोष्टी सुद्धा मुलं शिकत असतात. एंट्री एक्झिट मधून सुद्धा किंवा स्टेजवरती गेल्यानंतर सुद्धा तो आत्मविश्वास मुलांमध्ये यायला हवा. कारण आपण पाहतो की आपल्या काळामध्ये आपल्याला मोठं झाल्यावरती सुद्धा माईकवरती बोलायचं म्हटलं तरी किती घाम फुटायचा. पण ही मुलं अगदी लहान वयातच पहिलीपासून मी यांना संधी देतो. त्याच्याने मुलं बिनधास्त आता बोलायला तयार झालेली आहेत. म्हणजे पूर्वीची मुलं आणि आताच्या मुलांमध्ये हा खूप फरक आपल्याला दिसून येतोय आहे. आणि नाटकाच्या माध्यमातून मला अनेक तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण असं म्हणतो की स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. तर त्याच्यावर आधारित, स्वच्छतेवरती आधारित किंवा दिव्यांग मुलांना आपल्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. दिव्यांग मुलांचे खूप प्रॉब्लेम्स असतात. त्यांना घराजवळची शाळा मिळत नाही किंवा शाळाच तयार होत नाही अशा मुलांना घ्यायला. जरी शासनाने जरी नियम केले आहेत तरी सुद्धा काही या मुलांना पालकांना खूप फेस करावं लागतं. तर आमची संस्था जी आहे ती पूर्वीपासून दिव्यांग मुलांना सामावून घेते शाळांमध्ये. तर त्याच्यामध्ये मला स्वतःला आलेले जे अनुभव होते, माझ्या वर्गामध्ये शिकलेली जी मुलं होती दिव्यांग आणि ती नाटकाच्या माध्यमातून मला ते मांडता आलं की 100% अंध असलेला विद्यार्थी व्यंकटेश परब नावाचा की जो माझ्याकडे 4थीला असताना शिष्य जेव्हा जूनमध्ये शाळा सुरू झाली तेव्हा त्यांनी माझ्याकडे मागणी केली की बाई सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर मला सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेला बसायचंय. आणि मलाही ते आव्हान होतं कारण आतापर्यंत अशा मुलांना मी शिकवलंही नव्हतं. त्याच्यामुळे मी ही गोष्ट ज्या मुख्याध्यापकांच्या कानावर घातली ते म्हणाले आपण शिक्षण विभागाला कळूया कारण ह्याचे पेपर्स कसे असतील, लिहिणार कोण, काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पण नवीनच आहेत. मग आम्ही शिक्षण विभागाला कळवलं. पण त्याचा अभ्यासक्रम सगळ्या मुलांबरोबर मी चालू ठेवला होता. आणखीन त्याच वेळी मी डॉक्टर रमेश पानसे आता जे नवीन आपल्याला कृतीयुक्त अध्यापन आपण जे हे करतो आहोत तर त्यांच्याकडे मी ते शिक्षण घेतलं होतं त्यावेळी. त्याच्यामुळे मग ह्याला मला शिकवताना त्या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्या होत्या की ट्रेस पेपरवरती कशा प्रकारे त्याला आकृतींचा स्पर्श करून द्यायला हवा किंवा कोणतीही गुणाकार भागाकाराची प्रक्रिया असेल तर ती कशा प्रकारे त्याला कृतीतून दाखवून द्यायला हवी. या सगळ्या गोष्टी आम्ही ते करत आलो होतो आणि त्याच्यामुळे सगळ्या मुलांना त्याचा अभ्यास चालू होता. पण नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत काही चित्र निश्चित झालं नव्हतं की ह्याला परीक्षेला बसायला मिळेल म्हणून. आणि मग नंतर सराव परीक्षा आणि सगळं चालू होतं आणि नंतर मग पुण्याकडून त्याला संमती मिळाली आणि मग पेपरला त्याला बसायला मिळालं. पण ज्यावेळी त्यांनी पेपर देण्यासाठी तो जेव्हा तिथे गेला तेव्हा तिथे विभाग निरीक्षक पण उपस्थित होते कारण त्यांनाही अनुभव पहिलाच होता की असा 100% ब्लाइंड असलेला मुलगा ह्या शिष्यवृत्ती परीक्षा देतोय म्हणून. 4थीला होतं तेव्हा. तर त्यांनी पाहिलं की त्याची तयारी उत्तम झालेली होती. मुळात त्याची जिद्द होती या परीक्षेला बसायची
आणि त्याच वेळी ते त्यांनाही कळून चुकलं होतं की अरे हा विद्यार्थी नक्की मेरिटमध्ये येईल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की तो पूर्ण महाराष्ट्रामधून त्यावेळी गुणवत्ता यादीमध्ये 12वा आला होता. तर माझ्यासाठी सगळ्यात ती आनंदाची गोष्ट. आज तोच विद्यार्थी स्टेट बँकेमध्ये जॉब करतो आहे. हा आत्मविश्वास आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर आधारितच इतर पालकांना सुद्धा अशा मुलांनी कसं शिक्षण घेतलं किंवा आपल्या सर्वसामान्य मुलांनाही कळलं पाहिजे की अरे आपल्याकडे देवाने छान डोळे दिलेले आहेत, पण त्याच्याकडे नव्हते तरी पण त्यांनी जिद्दीने ही परीक्षा दिली आणि गुणवत्ता यादीत आला. ती ही उदाहरणं नाटकाच्या माध्यमातून मांडली. एक सायली दरेकर नावाची विद्यार्थिनी की तिची आई आमची शाळा कांदिवली चारकोपमध्ये आहे, पण तिच्या आईला ती मुलगी चालू शकत नव्हती, त्याच्यामुळे तिच्या आई तिला अगदी उचलून सांताक्रूज पर्यंतच्या तिच्या स्पेशल मुलांच्या शाळेत घेऊन जात होती. आणि मग त्यांना जेव्हा कळलं की नाही या शाळेमध्ये ही मुलं घेतली जातात, तेव्हा त्या आमच्या शाळेमध्ये आल्या आणि तिला प्रवेश घेतला. ही सायली दरेकर जेव्हा शाळेमध्ये आली तेव्हा आई तिला उचलून घेऊन आलेली. आम्ही तिला नाटकामध्ये वगैरे प्रवेश दिला. तिचा आत्मविश्वास एवढा वाढला की सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये जेव्हा अशी दिव्यांग मुले येतात तेव्हा सर्वसामान्य मुलांकडे ते पाहून स्वतःमध्ये सुद्धा आणखीन काहीतरी बदल केला पाहिजे, मलाही जिद्दीने पुढे जायचे, ही वृत्ती त्यांच्यामध्ये येते किंवा तो गुण त्यांच्यामध्ये येतो आणि ही मुलं प्रयत्नशील होतात. आणि ही सायली जेव्हा 10वीला जायला निघाली, जी आईचं सपोर्ट शिवाय चालू शकत नव्हती, ती शाळेत जाता येताना आम्ही पाहत होतो की ती सायकलवरून घरी जात येत होती. आणि आज ती सुद्धा एका CA कडे काम करते आहे. ग्रॅज्युएट झाली आहे, ती सुद्धा BCom झाली आहे. तर असा मुलांचा आत्मविश्वास वाढत जातो. तर अशा मुलांना ती असलेली की साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा, हे नाटक मी लिहिलं आणि ते अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे अशी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं घेऊन मी आले. म्हणजे आपल्या कारकिर्दीची आलेली मुलांचे अनुभव आहेत तेच आपण नाट्य माध्यमातून लोकांसमोर ठेवून अजून प्रेरित केलं. याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे, जसं आपण विशेष मुलांसाठी साक्षरता किंवा शिक्षण किती महत्वाचं आहे सर्वसामान्यांसोबत याच्यावर जसा भर दिला, तसंच संपूर्ण राज्य साक्षर किंवा भारत साक्षर हे सुद्धा एक आपलं सरकारचं अभियान आहे. पण अजूनही खेडोपाड्यात किंवा पालघर सारख्या जिल्ह्यात अगदी कानाकोपऱ्यातल्या गावांपर्यंत अजून साक्षरता किंवा शिक्षण हा विषय पूर्णतः पोहोचलेला नाहीये. तर या बाबतीत आपलं काय मत आहे की पूर्णतः साक्षरता आपल्या राज्यांमध्ये पसरलंय गावोगावी, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, आणि यासाठी आपले काही उपक्रम आहेत का? साक्षरतेसाठी आता कोणतेही अशी काही कामं असतात त्याची शिक्षकांनी भूमिका असते की शिक्षकांनी ही भूमिका करावी म्हणून. कारण शिक्षकाचा हा संबंध समाजापर्यंत येत असतो आणि शिक्षकाचं असलेली प्रतिमा समाजावरती त्याचे परिणाम चांगले होऊ शकतात. आणि मला वाटतं की शिक्षकांनी पालकांच्या माध्यमातून समाजाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी साक्षरतेसाठी प्रयत्न केले तर नक्कीच आपलं महाराष्ट्र 100% होऊ शकतो, आपला भारत 100% साक्षर होऊ शकतो. आम्ही असं छोटे छोटे डिजिटल साक्षरतेवरती आधारित सुद्धा आम्ही काही असे मुलांना घेऊन व्हिडिओज केले की जे मुलांनी डिजिटल साक्षरता म्हणजे काय आहे, तर बँकेत आपण अकाउंट उघडलं पाहिजे, आपले व्यवहार जे आहेत ते पेटीएमच्या माध्यमातून केले पाहिजेत, मग त्याचं महत्व काय, ते या सगळ्या गोष्टी पालक सभेमध्ये सुद्धा आपण पालकांना जर आपण सांगितल्या तर ते पालकांना समजू शकतं. आणि शिक्षकांनी एक असलेला विश्वास की शिक्षक जी माहिती देतो ही चुकीची माहिती नाहीये, ह्याच्यातून कुठेही आपली फसवणूक होणार नाहीये. त्याच्यामुळे शिक्षकांनी बरीच जबाबदारी आहे की तो समाजामध्ये बदल करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका तो करू शकतो. साक्षरतेच्या बाबतीत आपण खेड्यामध्ये पण पाहिलं तर खेडेगावामध्ये काय होतं की एखादं गाव आणि त्या गावामध्ये झेडपीची शाळा असते, तेव्हा तो शिक्षक त्या गावातल्या सगळ्याच तिथली जी लोकसंख्या असेल, स्त्री पुरुषांचं प्रमाण आणि तिथे जे असलेलं असाक्षर जे असेल तर त्यांना साक्षर करण्यासाठी तो शिक्षक प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. आणि त्यासाठी शिक्षकांनी समजा मोठ्या मुलांची जर मदत घेतली, आता जे ह्याच्यामध्ये आलेलेच आहे आता नवसाक्षरता अभियानामध्ये, की 9वी-10वीतली जी मुलं आहेत मोठी, अशा मुलांना आपण मदतीला घेऊन आपण साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि खरोखरच आहे, जर साक्षरतेचं प्रमाण वाढलं तर अनेक ज्या समस्या आहेत त्या कमी होऊ शकतात. म्हणजे स्त्री पुरुष समानता वगैरे किंवा स्त्री भ्रूण हत्या म्हणा, किंवा ही पण जागृती त्याच्यातून आपण करू शकतो. आणि एक भारताला चांगला सक्षम बनवण्याची भूमिका एक शिक्षक म्हणून आपण समाजाबरोबर राहून, कारण शिक्षक हा
समाजातलाच एक भाग आहे नक्कीच. आणि त्याचा एक दुवा म्हणून आपण ती भूमिका चांगली करू शकतो असं नक्कीच. मला वाटतं. शिक्षिका म्हणून आपलं हे मार्गदर्शन कायमच मुलांना उपयोगी पडेल. मी शेवटच्या प्रश्नाकडे येते मॅडम. आपल्याला या कार्यकाळासाठी, आपल्या या कारकिर्दीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. हा. आपल्याला राज्य शासनाने सुद्धा पुरस्कार देऊन आपला गौरव केलाय. ही कौतुकाची थाप नक्कीच आहे, पण यासोबत एक जबाबदारी सुद्धा आहे. तर या सगळ्या पुरस्कारांकडे किंवा या कौतुकाकडे, या सन्मानाकडे आपण कसं पाहता आणि या पुढची आपली वाटचाल कशी असणार आहे? नक्कीच पुरस्कार म्हटलं की जबाबदारी वाढतेच. मला आठवतंय 2006-7च्या दरम्यान मला आमच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीने आदर्श शिक्षिका म्हणून मला सुवर्ण पदक दिलं आणि त्याच वेळी आमच्या संस्थेचे त्यावेळेचे मानस सचिव माधव मंत्री की जे आपले भारतीय क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक होते पूर्वीचे, सुनील गावस्करचे मामा माधव मंत्री. तर त्यांनी मला लगेच सांगितलं होतं त्याच वेळी की आता तुमच्याची जबाबदारी वाढली आहे, पुरस्कार मिळाला. आणि मग तेव्हा मला जाणीव झाली की अरे आपण समाजामध्ये जेव्हा शिक्षक असतो तेव्हा आरशातली प्रतिमा किंवा पाण्यातलं प्रतिबिंब हे जसं पारदर्शी असतं, आपण आरशात पाहतो आपली प्रतिमा जी आहे ती आपण जसे आहोत तसं शिक्षकांनी असलं पाहिजे. म्हणजे शाळेमधला आपला रोल पालकांसमोरचा, मुलांसमोरचा आणि ते समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हाची आपली भूमिका ही सारखी असली पाहिजे, कुठेतरी बदलती असता कामा नये. कारण पालक समाज हा आपल्याकडे एक आदर्श म्हणून पाहत असतो शिक्षकाकडे आणि ही शिक्षकाची खूप जबाबदारीची जाणीव शिक्षकांनी ही ठेवली पाहिजे. आजकाल आपण पाहतो की शिक्षकाविषयी समाजामध्ये कुठेतरी थोडासा आदर कमी होत चाललेला आहे, पण त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा तेवढंच जाणीवपूर्वक आपली शिक्षिकी हा पेशा आहे, कुठला व्यवसाय किंवा एक नोकरी म्हणून असं नाहीये, तो पेशा आहे आणि तो आवडीने आपण केला पाहिजे आणि सामाजिक भान आपण कायम राखलं पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या पोशाखामधून असेल, आपल्या चालण्या बोलण्यातून, आपल्या व्यवहारामधून, या सगळ्या गोष्टींचे परिणाम समाजावरती शिक्षकाचे होत असतात. तेव्हा ही जाणीव जर शिक्षकांनी पदोपदी ठेवली तर निश्चितच समाजामध्ये त्याचं मान मिळू शकतो शिक्षकाला. आता पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जसं मला आमच्या संस्थेने दिलं सुवर्ण पदक एक आदर्श शिक्षिका म्हणून, त्याचप्रमाणे आपण ज्या मुंबई शहरामध्ये मी राहते त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मला महापौर पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्र राज्यात मी राहते त्या महाराष्ट्र शासनाने मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला आहे. मला वाटतं की पुरस्कारासाठी आपण काम करत नसतो, आपण आपलं काम करतच असतो आणि हे छोट्या छोट्या कामाचं एकत्रित अशी ती एक बांधली जातं ते सगळं काम एकत्र आणि ते पुरस्कारापर्यंत त्याची दखल घेतली जाते. शिक्षकाने आपलं काम करत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की माझे विद्यार्थी जे आहेत, नुकतंच KKR टीम मध्ये माझा विद्यार्थी जो आहे सुजित सावंत म्हणून, की जो KKR टीमचा जेव्हा यावर्षी जिंकली KKR टीम IPL, तेव्हा त्याच क्षणी त्यांनी मला वानखडे स्टेडियमवरून व्हिडिओ कॉल केला मला त्या क्षणी. आणि तो क्षण जो माझ्यासाठी आहे तो खूप महत्वाचा आहे की आपले विद्यार्थी आपल्याला अशा त्याच्या आनंदाच्या क्षणी सुद्धा विसरत नाहीये. ही शिक्षकांना मिळालेली एक पावती आहे, ती पुरस्कारापेक्षाही खूप मोठी आहे. माझे अनेक विद्यार्थी, जसं मी मगाशी म्हटलं की 100% ब्लाइंड असलेला व्यंकटेश बरोबर, की जो रस्त्यात जरी दिसला आणि माझा आवाज जरी आला तरी रस्त्यामध्ये तो वाकून मला नमस्कार करतो. हे जे आम्ही शाळेमध्ये दिलेले मुलांना संस्कार आहेत, ते संस्कार कुठेतरी मुलांमध्ये कायम रुजलेले आहेत, तेवढ्या पुरते नाहीये, ते कायम रुजलेले आहेत. त्याची जाणीव म्हणून एक शिक्षिका म्हणून मला नक्कीच मिळते आणि ते मला पुरस्कारापेक्षा तिथे कुठेतरी ते समाधान मला जास्तीचं मला मिळतं आहे. नक्कीच. आपण ही जे आपल्याशी संवाद साधलेला आहे हा नवरात्र विशेष कार्यक्रमानिमित्ताने नवदुर्गांशी साधलेला हा संवाद आहे. तर आजच्या नवदुर्गेला किंवा आजच्या स्त्रीला आपण काय संबोधित कराल किंवा काय मार्गदर्शन कराल, काय आदर्श सांगाल तुम्ही त्यांना? जेव्हा मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असू दे, महापौर पुरस्कार असू दे किंवा संस्थेचं सुवर्ण पदक असू दे, या सगळ्याच्या पाठीमागे एक शिक्षिका म्हणून घडवण्यामध्ये किंवा शिक्षिका म्हणून मला पाठबळ देणारं माझी बहीण स्मिता जाधव, माझं कुटुंबामध्ये माझे पती विजय आयरे, माझ्या दोन्ही मुली सायली किमया, त्याचप्रमाणे माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर माझे जे मुख्याध्यापक होऊन गेले, माझी जी संस्था आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे मुख्याध्यापक त्या काळातले, माझे सर्व कर्मचारी किंवा माझे शिक्षक वर्ग,
मित्रमैत्रिणी या सगळ्यांच्यामुळे कुठेतरी मला शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी या सगळ्यांचा मला पाठिंबा मिळाला आणि तो विसरून मला चालणार नाहीये, कारण या सगळ्यांमुळेच मी एक एक पाऊल पुढे टाकू शकले. नवरात्राच्या निमित्ताने मी सर्व स्त्रियांना हेच सांगेन की आव्हानं आपल्या आयुष्यामध्ये आली पाहिजे. आव्हानं जेव्हा येतात तेव्हाच आपल्याला मार्ग सापडतो आणि त्या मार्गासाठी प्रत्येक स्त्रीकडे एक शक्ती असते. ती शक्ती आपण आपल्यामधली ओळखली पाहिजे आणि आव्हानामधूनच ती शक्ती आपल्याला आपली जाणवते. फक्त आपल्याला प्रयत्न करण्याची गरज असते असं मला वाटतं. तेव्हा प्रत्येक स्त्रीने आपल्यामधली आपली बलस्थानं ओळखावीत आणि त्या बलस्थानाचा योग्य वापर करावा. निश्चितच आपण यशापर्यंत किंवा आपण संकटावरती मात करून आपण यशस्वी होऊ शकतो. कुठलंही आव्हान असू दे मध्ये नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आणि ती शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे असं मला जाणवतं. स्नेहल मॅडम, आपण या नवदुर्गा विशेष MHA-MTV कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नवदुर्गामधील आजचा संवाद आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच फेसबुक पेजला लाईक करा आणि ट्विटरला फॉलो करा. इतर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी www.mahamtv.com या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र.